वर्ष होते 2011, एका नवीन दशकाचा उदय आणि तसाच उदय भारतीय क्रिकेटचा देखील होईल अशी अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना होती। नमस्कार, मी दीक्षांत। स्वागत आहे आपले डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये। 2007 मध्ये बांगलादेशने भारताला पहिल्याच मॅचमध्ये हरवले होते आणि भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता। त्या जखमा प्रत्येक भारतीय खेळाडू व चाहते यांच्या मनात ताज्या होत्या। 2011ला भारताची ओपनिंग मॅच ही बांगलादेश विरुद्धच होती। सर्व भारतीय खेळाडूंनी एकच निश्चय केला होता की काहीही झाले तरी बांगलादेशला हरवायचेच। मॅच होती बांगलादेशच्या मीरपूरमध्ये। टॉस झाला। बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या पायावर याच ठिकाणी धोंडा पाडून घेतला। स्ट्राईकला सेहवाग आणि सचिन होते। सेहवागने दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्याच चेंडूत सनसनीत असा चौकार हाणला व रिव्हेंजसाठीची धुलाई चालू केली। सेहवाग मारत असलेल्या प्रत्येक शॉटमध्ये 2007ला झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची आग दिसत होती। सेहवाग अगदी देहभान हरपून बांगला टायगर्सच्या प्रत्येक बॉलर्सला अक्षरशः लोळवत होता, परंतु मिसकम्युनिकेशनमुळे सचिन रनआउट झाला व फलंदाजीसाठी गौतम गंभीर आला। गंभीरने चांगला जम बसवला, परंतु 39 धावा करून गंभीर देखील आऊट झाला। आता सेहवागची साथ निभवायला नवखा परंतु भारतीय क्रिकेटचं भविष्य समजला जाणारा अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन आपल्या मेन्स वर्ल्ड कपचा पहिलाच सामना खेळण्यासाठी सज्ज झाला होता। तो दुसरा तिसरा कोणी नसून द ग्रेट विराट कोहली होता। विराटचे फटके, शॉट सिलेक्शन, टायमिंग बघून कोणालाच वाटत नव्हते की हा नवखा तरुण पहिलाच वर्ल्ड कप सामना खेळतोय। अगदी सहजरित्या विराट डॉमिनेट करत होता। इकडे सेहवाग मात्र आपल्या आक्रमक पवित्र्यातच होता। प्रत्येक चेंडू सीमाबाहेर जावा यासाठी सेहवागचा प्रयत्न होता। सेहवाग कोणत्याच बॉलरला सुट्टी देण्याच्या मूडमध्ये नव्हता। बघता बघता सेहवागने आधी 50 आणि नंतर दिमागदार असे 100 पूर्ण केले। 2011 वर्ल्ड कप या टुर्नामेंटच्या पहिल्याच मॅचमध्ये शतक आले होते आणि ते शतक भारतीय टीमच्या सलामीवीराकडून आले होते। यापेक्षा अजून गर्वाची बाब कोणती। शतक झाल्यानंतर सेहवाग अजून जास्त चवताळला होता, परंतु त्याला अतिशय सुरेख साथ देत होता तो किंग कोहली। बघता बघता कोहली सेहवागची पार्टनरशिप 150च्या पुढे गेली व कोहली देखील आपल्या शतकाकडे अग्रेसर व्हायला लागला, परंतु सेहवागच्या फटकेबाजीपुढे सर्व फिके वाटत होते। सेहवागने मनामध्ये कदाचित दृढ निश्चय केला होता की 2007चा बदला तर घ्यायचाच, परंतु बांगलादेशने परत आपल्यावर नजर वर करून बघता कामा नये। सेहवागने आपले 150 शतक पूर्ण केले व टीमला 300च्या पार नेले। इकडे प्रतिभावान कोहलीने देखील आपले शतक जे होते ते पूर्ण केले आणि एक नवा विश्वविक्रम कोहलीने पहिल्याच सामन्यात आपल्या नावे केला। तो म्हणजे वर्ल्ड कप डेब्यू मॅचमध्ये शतकवीर होण्याचा बहुमान जो होता तो विराट कोहलीला मिळाला होता। याआधी असे इतिहासात कधीही घडलेले नव्हते की कुठला एखादा खेळाडू वर्ल्ड कपची पहिलीच मॅच खेळतोय आणि त्यांनी शतक केले। तो बहुमान मिळाला होता, नव्हे तर त्याने हिसकावून घेतला होता, तो म्हणजे आपला विराट कोहली। त्यानंतर आपल्या टीमसाठी मॅच एक साईडला लावून सेहवाग एखाद्या राजाप्रमाणे पेव्हिलियनमध्ये परतला। सेहवागच्या 175 आणि कोहलीच्या 100 धावांमुळे भारताने 4 बाद 370 धावांचा रतीब रचला व ज्या बांगलादेशने आपल्याला साखळीतच नमवले होते त्या बांगलादेशचा तब्बल 87 धावांनी भारताने धुव्वा उडवला आणि बांगलादेशला बांगलादेशमध्ये जाऊन नेस्तनाबूत केले व वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात दिली। तर हाच फॉर्म इतर साखळी मॅचमध्ये देखील कंटिन्यू होतो का? सेहवाग पहिल्या बॉलमध्ये चौकार मारण्याची परंपरा अबाधित ठेवतो का? विराट कोहली त्याचा फॉर्म तसाच ठेवतो का? भारतीय बॉलर सर्व गोष्टी इंटॅक्ट करतात का? हे आपण बघणार आहोत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून। धन्यवाद।